नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, आइन्स्टाईन्स थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आणि स्टीफन हॉकिंग्स ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम मस्ट बी मॉडिफाईड, हे जे माझं पुस्तक आहे, या पुस्तकाचा जो मुख्य विषय आहे, तर नीट लक्षात ठेवा की व्हॉट इज द यूज ऑफ द फोर्स हे न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमामध्ये डिस्क्राईब होतं. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, मुळात न्यूटनचे गतिविषयक नियम हे लॉज ऑफ मोशन असं बोलण्याऐवजी ते आता लॉज ऑफ टाईम आहेत. ते काय न्यूटनचे जे मोशन आहेत, लॉज ऑफ मोशन, हे लॉज ऑफ मोशन नसून लॉज ऑफ टाईम आहे. आणि हे जे तीन दिग्गज शास्त्रज्ञाचे जे नियम आहे की टोटली फिजिक्स, थेरॉटिकल फिजिक्स किंवा टोटल फिजिक्सचा जो बेस आहे, ह्याच्यामध्ये न्यूटनचे गतिविषयक नियम, आइन्स्टाईन्स थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आणि स्टीफन हॉकिंग्स ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, या ज्या कन्सेप्ट्स आहेत, ऑल द कन्सेप्ट इन्व्हॉल्व इन दिस थॉट्स, या मॉडिफाईड केल्या पाहिजेत. यातली सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे काय की आपण भविष्यात जाऊ शकतो, जे टाइम ट्रॅव्हल पॉसिबल आहे का नाही. तर अनेक शास्त्रज्ञांचं असं इंटरप्रिटेशन आहे की अल्बर्ट आइन्स्टाईनच्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीनुसार आपण भविष्यात किंवा भूतकाळात जाऊ शकतो. ठीक आहे, आइन्स्टाईनची थिअरी ॲब्सोल्युटली करेक्ट आहे, पण हे जे इंटरप्रिटेशन आहे हे ॲब्सोल्युटली रॉंग. या पुस्तकामध्ये मी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे की टाइम ट्रॅव्हल इज पॉसिबल ओनली ॲट सम एक्सटेंट. द मोस्ट फुलिश थिंग इन द हिस्ट्री ऑफ ह्युमन बीइंग इज दिस इज द थॉट where the man is thinking that we can go into the past, we can go into the future. The most foolish thing. तर अतिशय अनसायंटिफिक ही प्रोसेस आहे. आणि या प्रोसेस विषयी या तिन्ही शास्त्रज्ञांची सिद्धता हीच प्रमाण मांडलेले आहे. आणि त्याच्यावर माझी ही नवीन थिअरी डेव्हलप केलेली आहे, त्याला थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन असं बोलतात. तर त्याच्याविषयी मी माझ्या डिटेल पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मला एवढं सांगायचं आहे की बघा, न्यूटनचे गतिविषयक जे नियम आहेत हे गतिविषयक नियम नसून ते लॉज ऑफ टाईम आहे. टाइम ट्रॅव्हल ही ॲट अ सम एक्सटेंट पॉसिबल आहे. इट इज, तुम्ही भविष्यात आणि भूतकाळात नाही जाऊ शकत. इट इज द मोस्ट अनसायंटिफिक, मोस्ट अननॅचरल आणि फिजिकली शक्य नसणारी गोष्ट आहे. हे मी सिद्ध केलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की बघा, फोर्स अकॉर्डिंग टू न्यूटन, फोर्स हा ॲक्सलरेशन क्रिएट करण्यासाठी असतो. ॲक्सलरेशनचा संबंध, ॲक्सलरेशन ही साधी गोष्ट नाही. जेव्हा बॉडी ॲक्सलरेट होते तेव्हा फोर्सचे डायमेन्शन चेंज होतात, टाईमचे डायमेन्शन चेंज होतात. तर फोर्सचा खरा उपयोग काय? टू चेंज द डायमेन्शन ऑफ टाईम. फोर्सचा खरा उपयोग काय? टू चेंज द डायमेन्शन ऑफ टाईम. आणि कॅल्क्युलस म्हणजेच थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. काय? कॅल्क्युलस इज नथिंग बट द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. संपूर्ण थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी कॅल्क्युलसमध्ये प्रेझेंट आहे, पण लोकांना ती समजली नाही की कॅल्क्युलस म्हणजे थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. त्यासाठी मग अल्बर्ट आइन्स्टाईन सारख्या अत्यंत प्रचंड बुद्धिमान माणसाला जन्म घ्यावा लागला. परंतु अजूनही आपण या निष्कर्षापर्यंत पोचलो नाही की कॅल्क्युलस म्हणजेच थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. ते ह्या पुस्तकामध्ये मी सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, आणि विश्वाचं स्वरूप कसं असेल बघा, नीट लक्षात घ्या. विश्वाचं स्वरूप हे स्क्वेअरमध्येच मानावं लागणार. जेव्हा इंटिग्रेशन म्हणजे क्रिएशन ऑफ द स्क्वेअर, इंटिग्रेशन म्हणजे स्क्वेअर, इंटिग्रेशन इज कन्सर्न विथ स्क्वेअर अँड डिफरन्शिएशन इज कन्सर्न विथ द रेक्टँगल. समजलं ना? आणि जेव्हा रेक्टँगल क्रिएट होतो का नाही, रेक्टँगल, तेव्हाच वी कॅन से दॅट टाइम इज डिफरन्शिएटेड. आणि जेव्हा टाइम डिफरन्शिएट होतो तेव्हा स्पेस क्रिएट होतो. म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईनची थिअरी असो,
त्यानंतर न्यूटनची लॉज ऑफ मोशन असो, कॅल्क्युलस असो आणि स्टीफन हॉकिंगच्या व्ह्यूज असो, या सगळ्यांचा आधार घेऊनच ही थिअरी डेव्हलप केलेली आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, आइन्स्टाईन्स थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी अँड स्टीफन हॉकिंग्स ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम, दिस कन्सेप्ट शुड बी मॉडिफाईड नावाचं हे जे पुस्तक आलेलं आहे, हे पुस्तक वाचकांनी जरूर वाचावं ही माझी नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.